चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 3.2 मधील 4th क्वेश्चन बघू. बघा 4th क्वेश्चन काय आहे. इन फिगर द सर्कल विथ सेंटर P and Q touches each other at R. A line passing through R meets the circles at A and B respectively. दोन टचिंग सर्कल दिलेले आहेत, त्यामध्ये ते टच होत आहेत, R या पॉइंट मध्ये टच होत आहेत आणि एक लाईन ड्रॉ केलेली आहे AB, त्यावर R हा पॉइंट आहे, म्हणजे ARB हे का स्ट्रेट लाईन वर दिसतात आपल्याला. यावरून प्रूव्ह करायचं आहे आपल्याला सेगमेंट AP पॅरलल टू सेगमेंट BQ. सेगमेंट AP आणि BQ कसे आहेत, पॅरलल आहेत, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तसंच सेकंड म्हणजे ट्रायंगल APR इज सिमिलर टू ट्रायंगल RQB, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि थर्ड म्हणजे फाइंड angle RQB if angle PAR equal to 35 degree. जर angle PAR 35 डिग्री असेल तर आपल्याला angle RQB हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर यावरून आपण फर्स्ट पार्ट प्रूव्ह करू. यामधला सेगमेंट AP पॅरलल टू सेगमेंट BQ, यासाठी मी गिवन आणि टू प्रूव्ह हा पार्ट लिहितो. बघा गिवन आणि टू प्रूव्ह पार्ट लिहिला मी. तर गिवन काय आहे, द सर्कल विथ सेंटर P and Q टचेस ॲट R ॲट पॉइंट R अँड ARB हे एका स्ट्रेट लाईन वर दिसतात आपल्याला. हे मी लिहून घेतलं गिवन मध्ये. आणि टू प्रूव्ह काय करायचं आहे, तर हे तीन पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत जे की आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत. हे दोन पार्ट प्रूव्ह करायचे आणि थर्ड मध्ये व्हॅल्यू फाइंड आउट करायची RQB ची. PAR हा आपल्याला दिलेला आहे 35 डिग्री. तर यामध्ये मी लिहितो फर्स्ट प्रूफ मध्ये फर्स्ट लिहितो मी काय. फर्स्ट तर मला सेगमेंट AP पॅरलल टू सेगमेंट BQ दाखवायचं. त्याआधी मला सांगा PR आणि Q हे एका स्ट्रेट लाईन वर असतील. हियर PR आणि Q हे एका स्ट्रेट लाईन वर आहे. हे कशावरून लिहितो आपण, थेरम ऑफ टचिंग सर्कल. थेरम ऑफ टचिंग सर्कल, टचिंग सर्कलच्या थेरम वरून मी हे लिहिलं की R हा पॉइंट PQ जॉइन करणाऱ्या लाईन सेगमेंट वर लाई असतो, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे PRQ एका स्ट्रेट लाईन वर आहे. अल्सो आता जर मी हा ट्रायंगल कन्सिडर केला, इन ट्रायंगल कोणता PAR, इन ट्रायंगल PAR यामध्ये काय लक्षात येतंय बरं आपल्याला, सेगमेंट PA आणि सेगमेंट PR हे कसे आहेत बरं, कॉन्ग्रुएंट आहेत. सेगमेंट PA इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PR. हे कशावरून लिहू शकतो आपण बरं, तर रेडियस ऑफ सेम सर्कल, रेडियस ऑफ एका सर्कलच्या त्या रेडियस आहेत, त्यामुळे रेडियस ऑफ सेम सर्कल हे लिहिलं मी, रेडियस ऑफ सेम सर्कल. मग यावरून मला सांगा काय लिहिता येईल आपल्याला, तर हा जो ट्रायंगल आहे तो आयसोसेलेस ट्रायंगल आला, कारण की त्यामध्ये दोन साइड इक्वल आलेले आहेत, दोन साइड कॉन्ग्रुएंट आलेले आहेत. आणि आयसोसेलेस ट्रायंगल मध्ये जर दोन साइड कॉन्ग्रुएंट असतील, एखाद्या ट्रायंगल मध्ये दोन साइड कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे अपोजिट अँगल पण कसे असतात, कॉन्ग्रुएंट. म्हणजे हा अँगल या अँगलला कसा असेल, कॉन्ग्रुएंट असेल. म्हणजेच कोणता अँगल, अँगल PRA इज कॉन्ग्रुएंट टू अँगल PAR. कशावरून, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. म्हणजे याचा अपोजिट अँगल PA, या सेगमेंटचा अपोजिट अँगल कोणता, PRA. अँगल PRA इज कॉन्ग्रुएंट टू अँगल PAR. दुसरा म्हणजे कोणता, PAR. हे दोन्ही पण कॉन्ग्रुएंट आहे. याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो. आणि इतर रिझन काय, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. आयसोसेलेस ट्रायंगल थेरम हे लक्षात ठेवा. हे खूप महत्त्वाचे रिझल्ट आहेत. हे रिझल्ट आपल्याला माहिती पाहिजे, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. आता याला इक्वेशन नंबर 1 म्हणलेला आहे. तसंच आता हा ट्रायंगल कन्सिडर कर. हा जर ट्रायंगल कन्सिडर केला, इन ट्रायंगल कोणता बरं, RQB. या ट्रायंगल मध्ये RQB हे जर कन्सिडर केले तर यामध्ये काय लक्षात येत आहे, यामध्ये पण दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहेत. कोणत्या बरं, सेगमेंट QR आणि सेगमेंट QB. सेगमेंट QR
अँड सेगमेंट QB. या दोन सेगमेंट कशा दिसत आहेत मला कॉन्ग्रुएंट दिसत आहे RQ आणि QB. तर यावरून काय लक्षात येईल बरं त्यांचे पण अपोजिट अँगल्स कसे असतील कॉन्ग्रुएंट असतील. हे कशावरून लिहिलं तर रेडियाई ऑफ सेम सर्कल, रेडियाई ऑफ सेम सर्कल हे दोन्ही पण कॉन्ग्रुएंट आहे. तर यावरून आपण काय लिहू शकतो बरं QR चा अपोजिट अँगल कोणता QBR आणि QB चा अपोजिट अँगल कोणता तर QRB. हे कसे असतील कॉन्ग्रुएंट म्हणजे अँगल QBR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल QRB. हे दोन्ही पण अँगल कॉन्ग्रुएंट असतील. हे कशावरून लिहिणार मी आयसोसेलेस ट्रायंगल थेरम, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम वरून आपण ते लिहिणार आहोत. हे लक्षात घ्या. हे खूप महत्त्वाचे स्टेटमेंट आहेत आपल्यासाठी आणि ते आपण लिहितो. आता हे तर लिहिलं याला इक्वेशन नंबर मी सेकंड बनणार आहे फर्स्ट आणि याला इक्वेशन नंबर सेकंड बनलं. आता पुढे आपण बघू काय आहे नेमकं तर यामध्ये या ज्या दोन लाईन आहेत त्या R या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. कोणत्या तर AB आणि PQ या ज्या लाईन्स आहेत R या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात. त्यामुळे हे जे अँगल्स आहेत कोणते अँगल PRA आणि अँगल QRB हे कसे असतील बरं कॉन्ग्रुएंट असतील का तर वर्टिकल अपोजिट अँगल्स आहेत. त्यावरून मी सांगतो अल्सो अँगल कोणता PRA अँगल PRA इज कॉन्ग्रुएंट टू अँगल कोणता बरं QRB. इथं रिजन काय देणार बरं वर्टिकल अपोजिट अँगल्स, वर्टिकल अपोजिट अँगल्स हे कसे आहेत कॉन्ग्रुएंट आहे. मग हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. त्याला इक्वेशन नंबर थर्ड जर म्हणलं तर बघा आता या तीनही इक्वेशन वरून मी काय लिहू शकतो. फर्स्ट मध्ये तर माझं PRA अँगल PRA जो आहे तो PAR ला कॉन्ग्रुएंट आला. तसंच सेकंड मध्ये काय आलेला आहे अँगल QBR आणि अँगल QRB कॉन्ग्रुएंट आले. आणि थर्ड मध्ये अँगल QRB इथं जो दिसतोय तो कशाला कॉन्ग्रुएंट आहे PRA ला. म्हणजे इथं यावरून काय लक्षात येईल बरं PRA QRB आणि PRA हे दोन्ही अँगल कसे आहेत कॉन्ग्रुएंट आहेत. हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत तर आपोआप हे दोन्ही पण अँगल कसे असतील कॉन्ग्रुएंट. मग फ्रॉम 1 2 and 3 वरून आपण काय सांगू शकतो म्हणजे हे लक्षात घ्या. फर्स्ट पहिल्यामध्ये हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत पहिला आणि मी तर नंबरिंग करून देतो म्हणजे लक्षात येईल. यामध्ये फर्स्ट आणि सेकंड कॉन्ग्रुएंट आहे. त्यानंतर दुसऱ्यामध्ये सेकंड आणि थर्ड आणि फोर्थ कॉन्ग्रुएंट आहे. पहिल्यामध्ये काय लक्षात येत आहे अँगल 1 हा अँगल 2 ला कॉन्ग्रुएंट आला. त्यानंतर अँगल 3 हा अँगल 4 ला कॉन्ग्रुएंट आला सेकंड मध्ये. तर आणि थर्ड मध्ये आपल्याला काय लक्षात आलं अँगल 1 आणि अँगल 4 हे इक्वल आहे. मग अँगल 1 आणि अँगल 4 जर इक्वल असतील तर यावरून अँगल 2 आणि अँगल 3 पण कसे असतील बरं इक्वल. कारण की हे दोन इक्वल आहेत तर हे पण दोन्ही कसे असले पाहिजे इक्वल असले पाहिजे. देअरफॉर आपण काय लिहिणार फ्रॉम 1 2 and 3 वरून आपण काय सांगणार तर अँगल PAR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल कोणता बरं QBR अँगल QBR. हे दोन्ही पण अँगल कसे आले कॉन्ग्रुएंट आहे. पण आता जर तुम्ही बघितलं तर हे जे दोन अँगल्स आहेत PAR आणि QBR तर तुम्ही बघितलं तर हे काय आहेत बरं तर इथे एक Z फॉर्म होताना दिसतो आपल्याला आणि इथं हा R अँगल आहे. इथं PAR हा अँगल आणि दुसरा म्हणजे QBR हा अँगल. हे दोन्ही पण अँगल कसे आले कॉन्ग्रुएंट आले. आणि जर हे अँगल्स कॉन्ग्रुएंट होत असतील इथं Z फॉर्म आलेला दिसतोय तर हे एकमेकांचे कसले अँगल्स आहेत अल्टरनेट अँगल्स. आणि अल्टरनेट अँगल जर कॉन्ग्रुएंट येत असतील तर यावरून आपण काय सांगू शकतो ह्या ज्या लाईन्स आहेत कोणत्या ज्यामध्ये ते फॉर्म झालेले आहेत AP आणि QB ह्या ज्या दोन लाईन आहेत त्या काय असतील पॅरलल. त्यावरून मी काय सांगू शकतो देअरफॉर सेगमेंट AP पॅरलल टू सेगमेंट QB.
इथं रिझन काय देणार अल्टरनेट अँगल टेस्ट, अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर टू पॅरलल लाईन, फॉर टू पॅरलल लाईन्स. हे खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. काय की अल्टरनेट अँगल टेस्ट वरून आपण काय सांगितलं, हे दोन्ही पण अल्टरनेट अँगल फॉर्म आले होते आणि अल्टरनेट अँगल हे कॉन्ग्रुएंट आल्यामुळं आपण काय सांगतोय की या ज्या दोन लाईन्स आहेत कशा आहेत, पॅरलल आहे. ही कोण सांगतो आपल्याला, अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर टू पॅरलल लाईन्स. आता आपल्याला नेक्स्ट पार्ट प्रूव्ह करायचा, सेकंड पार्ट प्रूव्ह करायचा. सेकंड पार्ट मध्ये काय सांगायचं आपल्याला, तर हे जे दोन ट्रायंगल्स आहेत, ट्रायंगल APR आणि ट्रायंगल BQR, हे कसे आहेत, सिमिलर आहेत. ट्रायंगल APR आणि ट्रायंगल RQB म्हणतात, मग ते कन्सिडर करतो. इन ट्रायंगल APR, आता करस्पॉन्डन्स बघा त्यांचा कसा घेतला त्यांनी, APR अँड ट्रायंगल RQB, हे दोन ट्रायंगल घेतले. APR आणि RQB हे दोन ट्रायंगल घेतलेले आहेत. मग आता हे जर दोन ट्रायंगल घेतलेले असतील, फर्स्ट म्हणजे अँगल PAR आणि अँगल QRB हे कॉन्ग्रुएंट आहेत. बघा अँगल PAR आणि अँगल QRB हे कॉन्ग्रुएंट आहेत. फ्रॉम 1 2 आणि 3 वरून आपण लिहू शकतो. मग इथं लिहितो मी फ्रॉम 1 2 and 3 वरून मी काय सांगू शकतो, तर बघा हे भरपूर महत्त्वाचे होते. हे तीन स्टेटमेंट, हे तीन इक्वेशन खूप महत्त्वाचे होते आपले. अँगल PAR हा अँगल PRA ला कॉन्ग्रुएंट आला, PAR आणि PRA हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आले. त्यानंतर अँगल QRB आणि अँगल QBR हे कॉन्ग्रुएंट आले आणि त्यानंतर हे दोन्ही इक्वल आले. मग यावरून आपण काय सांगू शकतो, तर हे चारीचे चारी 1 2 3 आणि 4 हे चारी कॉन्ग्रुएंट आहेत एकमेकांना. मग आता मी अँगल A हा अँगल R ला कॉन्ग्रुएंट लिहू शकतो, तसंच अँगल सेकंड हा अँगल 4 ला कॉन्ग्रुएंट लिहू शकतो, अँगल फर्स्ट हा अँगल थर्ड ला कॉन्ग्रुएंट लिहू शकतो, अँगल सेकंड हा अँगल 4 ला कॉन्ग्रुएंट लिहू शकतो. म्हणजेच काय, अँगल फर्स्ट काय आपला अँगल PAR, अँगल PAR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल कोणता बरं, तर QRB, अँगल QRB. हे कशावरून लिहितोय मी, फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड. तसंच अँगल कोणता बरं, PRA, अँगल PRA इज कॉन्ग्रुएंट टू अँगल QBR. हे दोन्ही पण स्टेटमेंट मी कशावरून लिहिले, फ्रॉम 1 2 आणि 3 वरून. त्यामुळे हे 1 2 आणि 3 हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचे आहेत आपल्याला, की यावरून आपण हे सांगत आहोत. आणि जर एखाद्या ट्रायंगलचे दोन अँगल दुसऱ्या ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग दोन अँगल बरोबर कॉन्ग्रुएंट होत असतील, तर यावरून आपण काय सांगू शकतो, देअरफॉर ट्रायंगल APR इज सिमिलर टू ट्रायंगल RQB. इतर रिझन काय देणार बरं मी, तर AA टेस्ट फॉर सिमिलर ट्रायंगल. AA टेस्ट नुसार आपण सांगू शकतो की हे दोन ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर आहेत. मग आता हे दोन ट्रायंगल सिमिलर येत असतील तर यांचे जे अँगल आलेले आहेत, आता हे लक्षात घ्या, थर्ड मध्ये लिहितो. थर्ड मध्ये लिहिण्याच्या आधी याला इक्वेशन पण सांगू शकता तुम्ही. यामध्ये आता आपल्याला PAR हा अँगल दिलेला आहे आणि ह्या PAR चं मेजरमेंट आलेलं आहे माझ्याकडे QRB. याला इक्वेशन नंबर मी 4th म्हणतो, म्हणजे सोपं जाईल आपल्याला. मग फ्रॉम 4th वरून इथं हियर अँगल PAR इक्वल टू काय दिलेलं आहे आपल्याला, 35 डिग्री. हा 35 डिग्री दिला. यावरून आपण काय सांगू शकतो, अँगल QRB हा पण काय आहे 35 डिग्री. हे कशावरून लिहिलं मी, फ्रॉम 4 वरून लिहिलं, कारण की 4 मध्ये आपण काय सांगितलेलं आहे, अँगल QRB हा अँगल PAR ला कॉन्ग्रुएंट आहे. हे आपण 4 मध्ये सांगितलंय, त्यामुळे अँगल QRB इक्वल टू 35 डिग्री आला. पण अँगल QRB आणि अँगल कोणता QBR हे कॉन्ग्रुएंट आहे कशावरून, इक्वेशन नंबर 2 वरून. यावरून फ्रॉम 2 वरून मी काय सांगू शकतो, अँगल QBR इक्वल टू अँगल QRB
इक्वल टू 35 डिग्री आणि हे दोन्ही पण 35 डिग्री आहे. आता रिमेनिंग अँगल फाइंड आउट करायचा आपल्याला. रिमेनिंग अँगल फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार बरं, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल काय असते बरं, 180 डिग्री. देअरफॉर अँगल कोण इन ट्रायंगल, आधी तो ट्रायंगल कन्सिडर करतो. इन ट्रायंगल कोणता, QRB. हा या ट्रायंगल मध्ये मला काय लक्षात येतंय, अँगल QBR प्लस अँगल QRB प्लस अँगल RQB इक्वल टू 180 डिग्री. इथं रिझन काय देणार बरं तुम्ही, सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. आता पुढं मला सांगा QBR, हा QBR किती डिग्रीचा आहे, 35 डिग्री. 35 प्लस 35 डिग्री प्लस अँगल RQB इक्वल टू काय येणार बरं, 180 डिग्री. मग 35 प्लस 35 काय, 70 डिग्री. आणि तो 70 डिग्री प्लस आहे या साईडला आल्यावर मायनस, ह्या दोघांचे एडिशन काय येणार आहे, 70 डिग्री. हे 70 डिग्री त्या साईडला गेल्यावर मायनस, म्हणजे 180 मधून 70 सबट्रॅक्ट करावं लागेल आपल्याला. देअरफॉर अँगल RQB इक्वल टू 180 डिग्री मायनस 70 डिग्री. हे मी एक स्टेप डायरेक्ट केली बरं का. हे तुम्ही पुढे एक स्टेप करायची आहे, काय 70 प्लस अँगल RQB इक्वल टू 180 डिग्री आणि मग त्याची साईड बदलायची आहे. अँगल RQB इक्वल टू 180 डिग्री मायनस 70 डिग्री म्हणजेच किती डिग्री येणार, 110 डिग्री. देअरफॉर अँगल RQB इक्वल टू 110 डिग्री. हा जो अँगल आला तो किती डिग्रीचा आला, 110 डिग्रीचा मिळाला. कधी, जेव्हा आपल्याला PAR हा 35 डिग्री दिला होता, त्यावरून आपण हा अँगल काढला. अँगल RQB किती डिग्रीचा काढला, 110 डिग्रीचा काढला. यावरून आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. एकदम सोपा प्रॉब्लेम होता, तुम्ही वाटलं तर स्क्रीनशॉट काढू शकता. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा आहे, लास्ट क्वेश्चन या प्रॅक्टिस सेट मधला. काय आहे तो आपण बघू. बघा फिफ्थ क्वेश्चन काय दिलेला आहे, इन फिगर द सर्कल विथ सेंटर्स A and B. A आणि B असलेले दोन सर्कल आहेत जे की टच होत आहेत. टच इच अदर ॲट E. E या पॉइंट मध्ये टच होत आहे. फुल स्टॉप. लाइन हियर इज अ कॉमन टँजेंट which touches the circles at C and D respectively. एक कॉमन टँजेंट ड्रॉ केलेले आहे जी की दोन्ही सर्कलला C आणि E या दोन पॉइंट मध्ये वेगवेगळ्या पॉइंट्स मध्ये टच होत आहे. फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट CD if the radii of the circle are 4 cm and 6 cm. मग आता आपल्याला CD ची लेंथ फाइंड आउट करायची, त्यासाठी आपल्याला रेडियाई दिलेले आहेत 4 cm and 6 cm. तर बघा आता मी इथं गिवन पार्ट, बघा आता इथं मी गिवन पार्ट केलेला आहे. गिवन या पार्ट मध्ये काय लिहिलेलं आहे बघा, टू सर्कल्स विथ सेंटर A and B टचेस each other at point E. बरोबर. Lineal is the common tangent touches the circles C and D respectively. आणि रेडियाई दिले आहेत. रेडियाई ऑफ सर्कल्स आर 4 cm and 6 cm. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, टू फाइंड CD फाइंड आउट करायचं. बरोबर. मग त्यासाठी 9 काय करतो बघा, मी जॉईन करून घेतो, कंस्ट्रक्शन करतो. जॉईन सेगमेंट AC, सेगमेंट AB अँड सेगमेंट BD हे जॉईन करून घेतो. तर हे जॉईन करून घेतल्यावर बघा काय लक्षात येईल आपल्याला, या पद्धतीने जर मी जॉईन करून घेतले, यानुसार जॉईन करून घेतो. तर इथं जे अँगल फॉर्म होतील ते 90 डिग्री होणार आहेत. टँजेंट थेरम वरून आपण ते सांगणार आहोत. काय लक्षात येतं, हियर A, E आणि B हे एका स्ट्रेट लाईन वर आहे. हे कशावरून सांगू शकतो आपण, टचिंग सर्कल वरून सांगू शकतो. टचिंग सर्कल थेरम, थेरम ऑफ टचिंग सर्कल असं पण म्हणू शकतो आपण, किंवा टचिंग सर्कल थेरम. त्यानंतर पुढे म्हणजे
AC आणि BD हे परपेंडिक्युलर आहेत लाईन L ला. हियर लाईन L परपेंडिक्युलर टू सेगमेंट AC, also line L perpendicular to segment BD. हे कशावरून सांगितलं तर टँजेंट थेरम वरून सांगितलं. टँजेंट थेरम वरून आपण हे सांगू शकतो की हे दोन्ही पण कसे आहेत परपेंडिक्युलर. आता मी काय करणार आहे एक लाईन सेगमेंट जॉईन करणार आहे जी की A मधून जाते आहे आणि BD ला परपेंडिक्युलर आहे. अशी एक लाईन सेगमेंट मी जॉईन करून घेतो. जॉईन. आता इथं एक पॉइंट घेतो कोणता तरी, फॉर एक्झाम्पल F हा पॉइंट घेतो. तर यामध्ये काय ड्रॉ सेगमेंट AF परपेंडिक्युलर टू सेगमेंट BD such that D, F आणि B हे एका स्ट्रेट लाईन वर आहे. मग आता यावर काय लक्षात येतंय बरं तुम्हाला, हा जो आता इथं AC ही काय आहे रेडियस आहे स्मॉलर सर्कलची, मग त्याची लेंथ काय असेल 4 सेंटीमीटर. BD ही काय आहे वॉटर सर्कलची रेडियस आहे त्यामुळे त्याची लेंथ काय असेल 6. therefore AC equal to 4 सेंटीमीटर and BD equal to 6 सेंटीमीटर. तसंच हा जो क्वाड्रिलॅटरल फॉर्म्युला कोणता AFDC हा कसला क्वाड्रिलॅटरल आला बघा, यामधले 3 अँगल 90 डिग्री आहे. मग आपोआप हा जो अँगल फॉर्म होतो इथं तो पण कसा असणार आहे 90 डिग्री, कारण की जर एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे 3 अँगल 90 डिग्री असतील तर आपोआप हा चौथा पण अँगल काय असतो 90 डिग्री असतो. हे आपली प्रॉपर्टी आहे, हा एक रिझल्ट आहे क्वाड्रिलॅटरलचा. मग यावरून आपण काय सांगू शकतो, हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो काय आहे बरं रेक्टँगल आहे. हियर क्वाड्रिलॅटरल AFDC is a rectangle. हे कन्स्ट्रक्शन वरून पण सांगू शकतो आपण, आणि या टँजेंट थेरम मुळे हे दोन अँगल 90 डिग्री आलेत आणि या हा अँगल आपण कन्स्ट्रक्शन द्वारे 90 डिग्री आणलेला आहे. त्यामुळे क्वाड्रिलॅटरल AFDC हा काय आला रेक्टँगल आला. आणि रेक्टँगल मध्ये आपल्याला माहिती आहे की अपोजिट साइड्स कशा असतात कॉन्ग्रुएंट. देयरफॉर AC इक्वल टू आधी AC लिहितो मी, AC इक्वल टू काय DF. किती बरं हे येणार 4 सेंटीमीटर, कारण की AC 4 सेंटीमीटर आहे. तर ऑल्सो AF इक्वल टू CD. AF इक्वल टू CD हे माहित नाही आपल्याला, CD ची लेंथ फाइंड आउट करायची आपल्याला. इथं काय लिहू शकतो अपोजिट साइड्स ऑफ क्वाड्रिलॅटरल, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल. आता हे तर सांगितलं मी, पण आता मी काय करतोय नेमकं, तर आता इथं जर बघितलं तर हा राईट अँगल ट्रायंगल आलेला आहे. आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये जर मी याची लेंथ फाइंड आउट केली, AF ची लेंथ फाइंड आउट केली, तर आपोआप काय होणार आहे CD ची लेंथ येणार आहे. त्यासाठी मी एवढं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. पण AF ची लेंथ कशी फाइंड आउट करता येईल, तर आता मला FB ची लेंथ आधी फाइंड आउट करावी लागेल. मग आता आपल्याला माहिती आहे BD इक्वल टू काय DF प्लस FB. त्यावरून मग FB इक्वल टू काय येणार, देयरफॉर FB इक्वल टू 9. FB इक्वल टू काय बरं, या BD मधून हा पूर्ण मोठा पार्ट BD मधून मी काय सबट्रॅक्ट करणार बरं, DF हा पार्ट सबट्रॅक्ट करणार. हे कशावरून लिहू शकतो आपण, तर B, F आणि D हे एका स्ट्रेट लाईन वर आहे. मग FB इक्वल टू काय येणार बरं सांगा, BD ची लेंथ काय आहे 6 सेंटीमीटर आणि DF ची लेंथ काय आहे 4 सेंटीमीटर, म्हणजे 6 - 4 इक्वल टू काय 2 सेंटीमीटर. FB तर आला 2 सेंटीमीटर, FB भेटलेला आहे. आता मला AB ची लेंथ माहिती पाहिजे, पण AB आता हे जर दोन सर्कल बघितले तर हे
हे दोन सर्कल काय आहेत, टचिंग सर्कल आहेत आणि आपण इथं सांगितलं आहे ए ई बी हे एका स्ट्रेट लाईन वर आहेत. मग यावरून आपण सांगू शकतो काय, देअरफॉर ए बी इक्वल टू ए ई प्लस ई बी. हे कशावरून सांगू शकतो, तर ए ई बी हे एका स्ट्रेट लाईन वर ऑलरेडी सांगितलेत आपण. मग आता ए बी इक्वल टू ए ई प्लस ई बी असेल तर ए ई ही स्मॉलर सर्कलची रेडियस आहे, ती किती असेल 4 आणि ई बी ही ग्रेटर सर्कलची रेडियस आहे, ती किती असणार आहे 6. म्हणजेच काय झालं 4 प्लस 6 देअरफॉर ए बी इक्वल टू 10 सेंटीमीटर. ए बी आला 10 सेंटीमीटर, एफ बी आला 2 सेंटीमीटर. आता हा जर ट्रायंगल कन्सिडर केला आपण, कोणता ट्रायंगल, ट्रायंगल ए एफ बी जर कन्सिडर केला तर तो काय आहे, राईट अँगल ट्रायंगल. हे कशावरून सांगतो आपण, कन्स्ट्रक्शन द्वारे हा 90 डिग्री फॉर्म झालेला आहे. त्यामुळे हियर इन ट्रायंगल कोणता ए एफ बी, अँगल ए एफ बी इक्वल टू 90 डिग्री. हे कशावरून लिहू शकतो बरं, बाय कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन द्वारे मी सांगू शकतो की तो काय आहे 90 डिग्री. मग जर त्या ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 डिग्रीचा असेल तर आपण काय वापरणार, आणि दोन साइड माहिती आहेत त्या ट्रायंगलचे आपल्याला, तर आपण काय वापरणार, पायथागोरस थेरम. मग बाय पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम नुसार आपण काय सांगणार बरं, अपोजिट साइड ऑफ 90 डिग्री. हा 90 डिग्री इथं फॉर्म होतोय, आता हा 90 डिग्री आहे. मग हा 90 डिग्री तर याची अपोजिट साइड काय ए बी, ए बी स्क्वेअर हायपोटेन्यूस स्क्वेअर इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड. सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साइड म्हणजे ए एफ स्क्वेअर प्लस एफ बी स्क्वेअर, ए एफ स्क्वेअर प्लस एफ बी स्क्वेअर. आता आपल्याला ए एफ मिळाला म्हणजे काय मिळणार बरं, सी डी मिळणार आहे. हे आपल्याला आपण सांगू शकतो. याला जर मी इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणलं तर त्यावरून आपण सांगू शकतो ए एफ इक्वल टू सी डी. हे आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. मग आता ए बी स्क्वेअर, ए बी ची व्हॅल्यू काय आहे 10 स्क्वेअर इक्वल टू ए एफ स्क्वेअर एफ प्लस एफ बी स्क्वेअर म्हणजे काय 2 स्क्वेअर, कारण की एफ बी ची पण व्हॅल्यू मी काढलेली आहे 2 सेंटीमीटर. हे लक्षात घ्या, ए बी 10 सेंटीमीटर काढलाय आणि एफ बी हा 2 सेंटीमीटर काढलेला आहे. मग आता इथं यावरून 10 स्क्वेअर म्हणजे किती 100 इक्वल टू ए एफ स्क्वेअर प्लस 4. हा 4 प्लस आहे, त्या साइडला गेल्यावर मायनस, 100 मधून 4 गेल्यावर काय होणार 96. मी काय लिहितो बघा इथं, देअरफॉर ए एफ स्क्वेअर इक्वल टू 100 मायनस 4 म्हणजे ए एफ स्क्वेअर इक्वल टू काय येणार बरं 96. बरोबर, 100 मायनस 4 इक्वल टू 96 म्हणजे ए एफ स्क्वेअर हा 96 आला आपल्याला. देअरफॉर ए एफ स्क्वेअर इक्वल टू 96 आणि हा जर 96 येत असेल तर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. आता हा तर कोणाचा स्क्वेअर नाहीये म्हणजे ए एफ इक्वल टू काय येणार बरं स्क्वेअर रूट ऑफ 96. पण याला आपल्याला लिहिता येईल बरं स्क्वेअरच्या मल्टिपल मध्ये लिहिता येईल 96 ला. कोणाच्या मल्टिपल मध्ये 16 च्या मल्टिपल मध्ये 16 × 6 लिहिता येतं त्याला. मग 16 × 6 जर लिहिता येईल तर 16 चं स्क्वेअर रूट काय 4 म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल बरं 4 स्क्वेअर रूट ऑफ 6 सेंटीमीटर. पण यावरून काय आलं बरं ए एफ ची लेंथ आहे 4 स्क्वेअर रूट ऑफ 6 सेंटीमीटर. पण फ्रॉम वन CD equal to AF equal to 4 square root of 6 centimeter. यावरून therefore CD equal to 4 square root of 6 centimeter. यानुसार आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. यानुसार कन्स्ट्रक्शन केलं. हे खूप महत्त्वाचं आहे. कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे हे लक्षात घ्या. यानुसार जर आपण गेलो आपल्याला जर समजलं की काय कन्स्ट्रक्शन करायचं आपण सहजासहजी तो प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. यानुसार तुम्ही आता याचा स्क्रीनशॉट घ्या. यानुसार आपण टचिंग सर्कल ही कन्सेप्ट आज पाहिली. टचिंग सर्कल ही कन्सेप्ट आज पाहिली.
आणि त्याचा प्रॅक्टिस सेट 3.2 सॉल्व केलेला आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चरला पुढची कन्सेप्ट पाहणार आहोत. होप तुम्हाला हे अंडरस्टँड झालेलं असेल. थँक्यू.